मी गेल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की व्यवसायामध्ये नियोजन करताना ध्येय निश्चित करा. त्याचं एक सोपं आणि साधं उदाहरण देतो. जर तुम्हाला वर्षाला 12 लाख रुपये कमवायचे असतील, किती 12 लाख रुपये वर्षाला, तर महिन्याला किती कमवावे लागतील 1 लाख रुपये. जर महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे तर त्यासाठी तुम्हाला दिवसाला किती रुपये कमवावे लागतील तर 3,333. आता गणित सोपं होण्यासाठी आपण याला राऊंड ऑफ करूयात, 3,500 रुपये पकडूयात. 3,500 दिवसाला कमवायचे. जर दिवसाला 3,500 कमवायचे, जर तुमची एक अशी वस्तू आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला निव्वळ नफा 35 रुपये होतो, किती 35 रुपये, तर तुम्हाला त्या किती वस्तू विकाव्या लागतील 100. ज्या वस्तूमध्ये तुम्हाला 35 रुपयाचा नफा होतो तर त्या दिवसाला 100 विकाव्या लागतील. आणि ज्या वस्तूमध्ये 50 रुपयाचा नफा होतो, किती 50, तर त्या दिवसाला तुम्हाला 70 विकावे लागतील. तसंच जर एखादी अशी वस्तू आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नफा 100 रुपये होतो आहे तर त्या दिवसाला तुम्हाला 35 विकावे लागतील. जर हे गणित तुम्हाला जमलं तर तुम्ही दिवसाला 3,500 पेक्षा पण जास्त कमवून दिवसाला वर्षाला 12 लाखापेक्षा पण जास्त कमवू शकतात. त्यासाठी ध्येय महत्त्वाचेच. ध्येय असेल तर कुठल्याही पद्धतीचं नियोजन आपल्याला